हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेंडेलियन जेनेटिक्समध्ये बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय हे शिकणार आहोत. आतापर्यंत आपण जे क्रॉसेस शिकलो त्या क्रॉसेसमध्ये आतापर्यंत आपल्याला मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय कळलं. मोनोहायब्रिड क्रॉसेस जेव्हा दोन प्युअर पेरेंट्स असतात आणि त्यांच्यामध्ये एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे आणि त्या दोन प्युअर पेरेंटमध्ये क्रॉस घेतला तर आपण त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणारे प्युअर पेरेंट जर आपण सिलेक्ट केले तर त्यांच्यामध्ये घेतलेला जो क्रॉस आहे दॅट क्रॉस इज कॉल्ड ॲज अ डायहायब्रिड क्रॉस. आपण इथपर्यंत शिकलो आणि या दोन्ही क्रॉसवरती आधारित असणारे 3 लॉ शिकलो, म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हा सगळा प्रकार झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात आली, आतापर्यंत जे आपण मेंडेलचे क्रॉसेस शिकलो त्यामध्ये आपण असं करत होतो की दोन प्युअर पेरेंट्स घेत होतो, दोन प्युअर पेरेंट्स, आणि हे जे दोन प्युअर पेरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण क्रॉस घेतला की आपल्याला F1 जनरेशन मिळायची. आणि F2 जनरेशन मिळवण्यासाठी आपण काय करायचो तर सेल्फिंग ऑफ F1 जनरेशनचं सेल्फिंग केलं की त्याच्यानंतर F2 जनरेशन मिळवली जायची. म्हणजे जनरली टू गेट F2 जनरेशन F1 इंडिव्हिज्युअल्स आर सेल्फ पॉलिनेटेड, त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं जात होतं. हे आतापर्यंतचे आपले ॲज युज्युअल मेंडेलचे मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसेस आपण शिकलो ते होते. परंतु आज आपल्याला थोडासा वेगळा क्रॉस शिकायचा आहे ज्याला आपण बॅक क्रॉस असं म्हणतो. नेमकं बॅक क्रॉस म्हणजे काय तर जो F1 हायब्रिड एखाद्या प्युअर पेरेंटच्या क्रॉस मधून जो F1 हायब्रिड तयार होतो. फॉर एक्झाम्पल मी डायरेक्टली इथे एक एक्झाम्पल घेतो. सपोज एक प्युअर टॉल प्लांट आहे आणि दुसरं प्युअर डॉर्फ प्लांट आहे आणि या दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस घेतला की आपल्याला आता माहिती आहे या ठिकाणी टॉल प्लांट मिळतं, परंतु ते जे टॉल प्लांट आहे ते हायब्रिड टॉल प्लांट आहे किंवा हेटेरोझायगस टॉल प्लांट आहे. आपण इथं जिनोटाइप लिहिले तर पेरेंटचे जिनोटाइप आपण कॅपिटल टी स्मॉल टी आणि F1 चा जिनोटाइप लिहिताना कॅपिटल टी स्मॉल टी लिहितो. म्हणजे हा कॅपिटल टी स्मॉल टी इट इज F1 हायब्रिड. हा F1 हायब्रिड आहे. आता जर समजा या हायब्रिड टॉल इंडिव्हिज्युअलचा क्रॉस पुढची जनरेशन मिळवण्यासाठी आपण जर सेल्फ पॉलिनेशन करण्याच्या ऐवजी कुठल्या तरी एखाद्या प्युअर पेरेंट बरोबर जर ह्याचा क्रॉस घेतला म्हणजे आपण एक पिढी मागं गेलो आणि मागच्याच पिढीतल्या इंडिव्हिज्युअल बरोबर किंवा त्याच्यासारखा जिनोटाइप असणाऱ्या इंडिव्हिज्युअल बरोबर जर आपण ह्याचा क्रॉस घेतला तर धिस क्रॉस इज कॉल्ड ॲज अ बॅक क्रॉस. आणि मग बॅक क्रॉसची नेमकं डेफिनेशन कशी केली जाते, बॅक क्रॉस म्हणजे काय आहे तर बॅक क्रॉस हा F1 हायब्रिड आणि तो हायब्रिड तयार करण्यासाठी वापरला गेलेला प्युअर पेरेंट या दोघांमधला क्रॉस आहे. त्यामुळे आपण बॅक क्रॉसची डेफिनेशन करतो, अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड एनी वन ऑफ इट्स प्युअर पेरेंट. म्हणजे काय, इट इज द क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड आणि प्युअर पेरेंट यांच्यामध्ये घेतलेला हा क्रॉस आहे. अ क्रॉस बिटवीन, एक मिनिट फक्त लक्ष द्या आता इथं, हा इट इज द क्रॉस बिटवीन F1 इंडिव्हिज्युअल अँड इट्स प्युअर पेरेंट, कुठल्या तरी एका प्युअर पेरेंट बरोबर घेतलेला क्रॉस. बरोबर आहे, या क्रॉसला आपण बॅक क्रॉस असं म्हणतो. मग या ठिकाणी प्युअर पेरेंट नेमका कोणता घ्यायचा, कारण की दोन प्युअर पेरेंट्स असतात, एक होमोझायगस डॉमिनंट असतो आणि दुसरा असतो होमोझायगस रेसेसिव्ह. मग दोन्हीपैकी कुठला प्युअर पेरेंट घ्यायचा तर आपण कुठलाही घेऊ शकतो. बॅक क्रॉस म्हणजे काय, अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स एनी प्युअर पेरेंट. बरोबर आहे, परंतु दोन प्युअर पेरेंट असल्यामुळं या बॅक क्रॉसचे आपण दोन टाईप करतो. म्हणजे नेमका कोणता प्युअर पेरेंट वापरला याच्यावरून ह्या बॅक क्रॉसचे दोन प्रकार असतात. आता बॅक क्रॉस म्हणजे दोन प्रकार कुठले, त्यातला एक प्रकार आहे त्याला आपण म्हणतो डॉमिनंट बॅक क्रॉस आणि दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो रिसेसिव्ह बॅक क्रॉस. म्हणजे काय, अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स प्युअर डॉमिनंट पेरेंट. आपण पेरेंट कुठला घेतला, डॉमिनंट पेरेंट. जर
डॉमिनंट पेरेंट बरोबर F1 हायब्रिडचा क्रॉस घेतला देन इट इज कॉल्ड एज अ डॉमिनंट बॅक क्रॉस और इट इज कॉल्ड एज आउट क्रॉस. याला आउट क्रॉस म्हटलं जातं. मग रेसेसिव्ह बॅक क्रॉस म्हणजे काय लगेच आपल्याला समजलं असेल. रेसेसिव्ह बॅक क्रॉस इज द क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स प्युअर रेसेसिव्ह पेरेंट. आता या ठिकाणी जो पेरेंट निवडला तो रेसेसिव्ह पेरेंट आहे. अँड धिस क्रॉस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टेस्ट क्रॉस. याला टेस्ट क्रॉस असं म्हणतो. म्हणजे डॉमिनंट बॅक क्रॉस आणि रेसेसिव्ह बॅक क्रॉस these are the two types of back cross. दोन प्रकार आहेत बरोबर आहे का. डॉमिनंट बॅक क्रॉस इज द क्रॉस बिटवीन प्युअर पेरेंट अँड किंवा क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स डॉमिनंट पेरेंट. त्याला आपण डॉमिनंट बॅक क्रॉस म्हणू और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ आउट क्रॉस. अँड द क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स रेसेसिव्ह पेरेंट इज कॉल्ड एज अ रेसेसिव्ह बॅक क्रॉस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ टेस्ट क्रॉस. बरोबर आहे का. आपण एक उदाहरण घेऊया. डॉमिनंट बॅक क्रॉस आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये नाहीये तरी सुद्धा आपण एक उदाहरण घेऊया डॉमिनंट बॅक क्रॉसचं आणि ते समजून घेऊया. हे पहा व्हॉट इज डॉमिनंट बॅक क्रॉस. अ क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स प्युअर डॉमिनंट पेरेंट. पेरेंट निवडला प्युअर डॉमिनंट. इट इज कॉल्ड एज अ डॉमिनंट बॅक क्रॉस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ आउट क्रॉस. याला आउट क्रॉस म्हटलं जातं. एक उदाहरण आपण कुठलं तरी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज टॉल आणि डॉर्फ प्लांट यांच्या क्रॉस मधून एक हायब्रिड टॉल प्लांट तयार झालं. हायब्रिड टॉल प्लांट. आता मी यांच्या पेरेंट्स लिहित नाहीये. आपल्याला माहिती आहे ह्याचा पेरेंट असेल कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. आता हा F1 हायब्रिड आहे आणि या F1 हायब्रिडचा क्रॉस जर मी प्युअर डॉमिनंट पेरेंट बरोबर घेतला तर तो कसा असेल. हा F1 हायब्रिड गॅमेट तयार करेल. F1 हायब्रिडनं गॅमेट तयार केले की एक गॅमेट असेल कॅपिटल टी अलीलचा, दुसऱ्या गॅमेट मध्ये असेल स्मॉल टी अलील आणि हा जेव्हा गॅमेट तयार करेल तेव्हा दोन्ही गॅमेट मध्ये कॅपिटल टी अलील असेल. यू कॅन राईट वन कॅपिटल टी ऑल्सो. बरोबर आहे का. यांचं पॉसिबल कॉम्बिनेशन कशा पद्धतीनं होईल हे जर आपल्याला शिकायचं झालं. आता इकडं जर आपल्याला पॉसिबल कॉम्बिनेशन शिकायचं असेल तर मी या ठिकाणी हे गॅमेट्स लिहितो. सपोज गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी आणि इकडे एक कॅपिटल टी लिहिला तरी चालतो कारण की दोन्ही टी हे सारखे आहेत. बरोबर आहे का. किंवा आपण दोन्ही लिहूया. या ठिकाणी पॉसिबल कॉम्बिनेशन येईल इथं कॅपिटल टी प्लांट असतील टॉल. त्याच्यानंतर इथं कॅपिटल टी प्लांट असतील टॉल. या ठिकाणी कॅपिटल टी स्मॉल टी प्लांट असतील टॉल आणि इथं पुन्हा कॅपिटल टी स्मॉल टी अगेन प्लांट विल बी टॉल. टॉल तयार होतील. म्हणजे या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऑल द इंडिव्हिज्युअल्स दे आर टॉल. हे सर्व इंडिव्हिज्युअल्स कसे आहेत तर टॉल आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये फिनोटाइप हा डॉमिनंटच दिसतो. आणि मग अशा प्रकारे जेव्हा डॉमिनंट बॅक क्रॉस घेतला जातो त्यावेळेला फक्त F2 जनरेशन किंवा पुढच्या जनरेशन मध्ये फक्त डॉमिनंट ट्रेट एक्सप्रेस होतो. ऑल आर टॉल. या ठिकाणी ऑल टॉल. बरं आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सांगता येतील. मी समजा या ठिकाणी हायब्रिड प्लांट असं दिलं कॅपिटल आर स्मॉल आर आणि म्हटलं तुम्हाला डॉमिनंट बॅक क्रॉस लिहून दाखवा ह्याचा तर तुम्ही असं लिहाल कॅपिटल आर हा त्याचा पेरेंट असेल. डॉमिनंट पेरेंट आपण घेतला. जर आपण एखादं दुसरं प्लांट आणखीन कुठलं तरी निवडलं इथं वरच्या बाजूला मी लिहितो कॅपिटल ए स्मॉल ए हा ऍक्झियल फ्लावर असणारा F1 हायब्रिड दिला तर तुम्ही ह्याच्या बरोबर क्रॉस घेत असताना डॉमिनंट पेरेंट कॅपिटल ए लिहाल आणि सगळे प्लांट पुढे तुम्हाला ऍक्झियल फ्लावरचेच मिळतील. ऍक्झियल फ्लावरचे. दिस इज डॉमिनंट बॅक क्रॉस और आउट क्रॉस. आपल्या सिलेबस मध्ये हा डॉमिनंट बॅक क्रॉस नाही तरी सुद्धा मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. आता त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जायचं. रेसेसिव्ह बॅक क्रॉस और टेस्ट क्रॉस. सी व्हॉट इज मीन बाय रेसेसिव्ह बॅक क्रॉस. त्याची डेफिनेशन आपल्याला पुढे पाहता येईल. हे पहा इट इज द क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड अँड इट्स रेसेसिव्ह पेरेंट. F1 हायब्रिड आणि रेसेसिव्ह पेरेंट यांच्यामध्ये घेतलेला क्रॉस. दिस क्रॉस इज कॉल्ड ॲज अ रेसेसिव्ह बॅक क्रॉस. सपोज आता मी ते मगाचच उदाहरण घेतो. या ठिकाणी दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. सपोज दिस इज द प्लांट बिअरिंग राऊंड सीड बट दिस इज हायब्रिड.
हे हायब्रिड आहे की ज्याच्याकडे राऊंड सीड आहे, पी प्लांट आहे. आणि मग याचा जर आपल्याला टेस्ट क्रॉस राहायचा असेल तर आपल्याला हे रेसेसिव्ह पेरेंट लिहावं लागेल स्मॉल आर आर. ओके. हा आता गॅमेट तयार करेल. जेव्हा हा गॅमेट तयार करेल कॅपिटल आर आणि दुसरा गॅमेट असेल स्मॉल आर, F1 हायब्रिड. मात्र यानं तयार केलेल्या सर्व गॅमेट मध्ये स्मॉल आर एक काढा किंवा दोन लिहा, काही फरक पडत नाही. हे गॅमेट जर आपण या बाजूला इकडे लिहायला गेलो तर आपल्याला ते कशा पद्धतीने लिहिता येतील. आता पहा, कॅपिटल आर स्मॉल आर आणि इकडे मी आता दोन्ही स्मॉल आर लिहितो. बरोबर आहे का? याच्यानंतर आपण पॉसिबल कॉम्बिनेशन करूया. आता पॉसिबल कॉम्बिनेशनच्या वेळेला दिस इज कॅपिटल आर स्मॉल आर, सीड विल बी राऊंड. बरोबर आहे का? दिस इज कॅपिटल आर स्मॉल आर, इथं कॉम्बिनेशन सीड विल बी राऊंड. बरोबर. इकडे मी जातो आता, इकडचा स्मॉल आर वरचा स्मॉल आर, सीड विल बी व्रिंकल्ड. आणि खाली पुन्हा स्मॉल आर सीड विल बी व्रिंकल्ड. हे व्रिंकल्ड सीड असेल, WRI एवढाच मी लिहितो इथं. याचा अर्थ कसा काय? ज्या वेळेला होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट बरोबर F1 हायब्रिडचा क्रॉस घेतला जातो, दोन प्रकारचे आपल्याला इंडिव्हिज्युअल्स मिळाले. या ठिकाणी 50% इंडिव्हिज्युअल विथ डॉमिनंट ट्रेट राऊंड आणि 50% इंडिव्हिज्युअल्स विथ रिसेसिव्ह ट्रेट व्रिंकल्ड सीड्स. बरोबर आहे का? 50-50% म्हणजे या ठिकाणी यांचा रेशो असेल 1:1 फिनोटायपिक रेशो. जिनोटाइप आपण जर चेक केला तर या ठिकाणी कॅपिटल आर स्मॉल आर आणि दुसरा असेल स्मॉल आर, रेशो विल बी 1:1. हा रेशो 1:1 असेल. म्हणजे टेस्ट क्रॉसचा रेशो काय येईल? राऊंड आणि व्रिंकल्ड. फिनोटायपिक रेशो 1:1, जिनोटायपिक रेशो 1:1. यू कॅन टेक अदर एक्झाम्पल्स ऑल्सो. तुम्ही दुसरी एक्झाम्पल्स पण या ठिकाणी घेऊ शकता. सपोज मी या ठिकाणी हायब्रिड टॉल प्लांट F1 हायब्रिड दिला, कॅपिटल टी स्मॉल टी. आता ह्याचा टेस्ट क्रॉस लिहायचा असेल तर आपल्याला लिहावं लागेल स्मॉल टी, कारण की टेस्ट क्रॉस मध्ये जो आपण होमोझायगस पेरेंट वापरणार तो रेसेसिव्ह पेरेंट असेल. याचे गॅमेट तयार करा, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि याचा पण गॅमेट तयार करा. ह्याचा मी एकच लिहितो मुद्दाम, कारण की दोन्ही एकसारखे असतील. आता हा कॅपिटल टी आणि इकडचा स्मॉल टी जर फ्यूज झाले तर कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड टॉल, आणि हा स्मॉल टी फ्यूज झाले तर स्मॉल टी हे प्लांट असेल डॉर्फ. बरोबर आहे का? मी जर आणखीन एक स्मॉल टी लिहिला असता तर आणखीन दोन वेळा मला लिहावं लागलं असतं, पण एक टॉल मिळाला असता, एक डॉर्फ मिळाला असता. म्हणजे इथं सुद्धा टॉल ॲज टू डॉर्फ हा जो रेशो असेल हा रेशो 1:1 आहे. आणि कॅपिटल टी स्मॉल टी हा रेशो असेल, दिस इज ऑल्सो 1:1. हा रेशो पण 1:1 असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वेळेला रेसेसिव्ह पेरेंट बरोबर क्रॉस घेतला जातो त्यावेळेला हा रेशो 1:1 येतो. पण मी हा जो टेस्ट क्रॉस आहे या टेस्ट क्रॉसला नाव देईल दिस इज मोनो हायब्रिड टेस्ट क्रॉस. आता याला मोनो हायब्रिड टेस्ट क्रॉस का म्हटलं? कारण जो F1 इंडिव्हिज्युअल आपण घेतला तो मोनो हायब्रिड होता. जर ह्याच्या ऐवजी तुम्ही डाय हायब्रिड इंडिव्हिज्युअल घेतला आणि त्याचा टेस्ट क्रॉस केला तर तो असेल डाय हायब्रिड टेस्ट क्रॉस. पुढे आपल्याला यायचंय त्याच्या उदाहरणाकडे. म्हणजे आपल्याला जर विचारलं मोनो हायब्रिड टेस्ट क्रॉसचा फिनोटायपिक रेशो काय? 1:1. मोनो हायब्रिड टेस्ट क्रॉसचा जिनोटायपिक रेशो काय? 1:1. यू कॅन टेक मेनी एक्झाम्पल्स, वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊ शकता. पुढे आपण एखादा आणखीन एक्झाम्पल घेऊन आणखीन एकदा हा टेस्ट क्रॉस रिपीट करूया, पुन्हा एकदा हा रेशो टॅली करूया. त्याच्या अगोदर मोनो हायब्रिड किंवा टेस्ट क्रॉसची डेफिनेशन पहिल्यांदा लक्षात घ्या. व्हॉट इज टेस्ट क्रॉस? A cross between F1 hybrid and homozygous recessive parent is known as test cross, or it is also called as recessive backcross. ह्याला recessive backcross असं पण म्हटलं जातं. आता मुद्दा आहे की या टेस्ट क्रॉसचा उपयोग कशासाठी केला जातो? Test cross is used to find out the genotype of any plant with dominant phenotype. म्हणजे एखादं प्लांट तुमच्याकडे आहे की जे डॉमिनंट फिनोटाइप त्याचा दिसतोय आणि मग आपल्याला जिनोटाइप काय आहे त्याचा माहिती नाही.
हे पहा, जर फिनोटाइप हा रेसेसिव्ह असेल तर त्याचा जिनोटाइप येतोच. उदाहरणार्थ मी असं सांगितलं, अ प्लांट इज डॉर्फ. आता डॉर्फ हे रेसेसिव्ह ट्रेट आहे म्हटलं की तुम्ही त्याचा जिनोटाइप लगेच सांगाल, स्मॉल टी स्मॉल टी. प्लांट शो टर्मिनल फ्लावर, याच्यामध्ये टर्मिनल फ्लावर असतील, तुम्हाला माहिती आहे टर्मिनल फ्लावर रेसेसिव्ह आहे, लगेच तुम्ही स्मॉल ए लिहाल. प्लांट शो व्रिंकल्ड सीड्स, व्रिंकल्ड सीड्स आहेत, लगेच तुम्हाला माहिती आहे व्रिंकल्ड सीड हा रेसेसिव्ह ट्रेट आहे, तुम्ही लिहाल स्मॉल टी. प्लांट शो ग्रीन ग्रीन सीड्स, म्हणजे सीड्स हे कसले आहेत तर ग्रीन आहेत. आता ग्रीन म्हटलं की लगेचच तुम्ही या ठिकाणी लिहाल स्मॉल वाय. म्हणजे जेव्हा एखादं प्लांट रिसेसिव्ह ट्रेट दाखवतो त्यावेळेला तुम्ही त्याचा जिनोटाइप फिक्स लिहू शकता, कारण की ते होमोझायगस आहे. परंतु जर प्लांटनं डॉर्फच्या ऐवजी टॉल असेल, म्हणजे डॉमिनंट ट्रेट दाखवला असेल, तर मात्र कन्फ्युजन आहे. आपल्याला माहित नाही ह्याचा जिनोटाइप कॅपिटल टी आहे का कॅपिटल टी स्मॉल टी आहे. मग जर एखादं प्लांट तुमच्याकडे डॉमिनंट ट्रेट वाला दिलं आणि तुम्हाला सांगितलं की ह्याचा जिनोटाइप काय असेल, तर टू फाइंड आउट द जिनोटाइप ऑफ अ प्लांट हॅव्हिंग डॉमिनंट फिनोटाइप, डॉमिनंट फिनोटाइप असणाऱ्या प्लांटचा जिनोटाइप शोधून काढण्यासाठी टेस्ट क्रॉसचा उपयोग केला जातो. किंवा एखादा असा ऑर्गॅनिझम किंवा असं इंडिव्हिज्युअल की ज्याच्यामध्ये डॉमिनंट फिनोटाइप दिसतोय आणि तुम्हाला ते शोधून काढायचंय, वेदर दिस इज प्युअर ऑर हायब्रिड, वेदर दिस इज होमोझायगस ऑर हेट्रोझायगस, हे जर शोधून काढायचं असेल तर टेस्ट क्रॉस वापरा. पुढे मी एक्झाम्पल्स वरून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं यू कॅन फाइंड आउट वेदर द प्लांट इज प्युअर ऑर हायब्रिड, हे कशा पद्धतीनं शोधून काढायचं. आपल्या पुस्तकामध्ये ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. आणखीन एक टेस्ट क्रॉसचा उपयोग कशासाठी केला जातो, टेस्ट क्रॉसचा सिग्निफिकन्स काय आहे, तर टेस्ट क्रॉस हा इझी आहे, हा सिंपल आहे, हा सहजासहजी रिपीट करता येतो आणि ह्याचं प्रेडिक्शन करता येतं, म्हणून टेस्ट क्रॉस वापरले जातात. टेस्ट क्रॉस इज ऑल्सो युज्ड टू इंट्रोड्यूस रेसेसिव्ह ट्रेट. एखादा हायब्रिड इंडिव्हिज्युअल आहे तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रेसेसिव्ह ट्रेट इंट्रोड्यूस करायचा आहे फॉर फास्ट ऑर रॅपिड क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम मध्ये आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये रेसेसिव्ह ट्रेट इंट्रोड्यूस करायचा असेल तर यू कॅन यूज अ टेस्ट क्रॉस. बरोबर आहे का. आता एखादा ऑर्गॅनिझम आहे आणि त्या ऑर्गॅनिझमचा आपल्याला हा माहिती नाहीये, जिनोटाइप माहित नाही, त्याचा फिनोटाइप माहिती आहे आणि तुम्हाला त्याचा जिनोटाइप शोधून काढायचा तर कसं कराल. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो की एक प्लांट आहे, पी प्लांट आहे, की ज्या पी प्लांट मध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की राऊंड सीड्स आहेत, सीड्स आर राऊंड अँड यू डोंट नो वेदर दिस इज कॅपिटल आर और कॅपिटल आर स्मॉल आर, म्हणजे माहित नाही याचा जिनोटाइप काय आहे, कॅपिटल आर आहे का कॅपिटल आर स्मॉल आर आहे. नाउ यू हॅव टू फाइंड इट. तर त्यावेळेला काय करा, हे जे राऊंड सीड असणारं प्लांट आहे, या राऊंड सीड असणाऱ्या प्लांटचा क्रॉस व्रिंकल्ड सीड असणाऱ्या म्हणजे रेसेसिव्ह प्लांट बरोबर घ्या. आता जर समजा उदाहरण मी घेतोय, जर समजा ह्याचा जिनोटाइप कॅपिटल आर असेल, उदाहरणार्थ जर कॅपिटल आर असेल आणि याचा आता स्मॉल आर आहे, बरोबर आहे. हा कॅपिटल आर चा गॅमेट तयार करेल, हा स्मॉल आर गॅमेट तयार करेल आणि जेवढे इंडिव्हिज्युअल तयार होतील हे सर्वच्या सर्व राऊंड सीडचे असतील. ही झाली एक केस. परंतु जर समजा ह्याचा जिनोटाइप कॅपिटल आर स्मॉल आर असता तर काय झालं असतं, कॅपिटल आर स्मॉल आर, आपण टेस्ट क्रॉस मध्ये स्मॉल आर घेतो, बरोबर आहे का. स्मॉल आर हा गॅमेट तयार करेल स्मॉल आर, परंतु ह्याचा गॅमेट असा असेल कॅपिटल आर स्मॉल आर. जेव्हा यांचं कॉम्बिनेशन होईल 50% इंडिव्हिज्युअल विथ राऊंड सीड्स, तर 50% इंडिव्हिज्युअल्स विथ विंकल्ड सीड्स, बरोबर आहे का. म्हणजे जर इथं रेशो 1:1 आला किंवा इंडिव्हिज्युअल मध्ये डॉमिनंट ऍज वेल एज रेसेसिव्ह ट्रेट जर दिसला पुढच्या जनरेशनच्या, तर आपण सांगू शकतो की हे हायब्रिड आहे. आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलाय. सपोज अ डॉमिनंट प्लांट, अ प्लांट कंटेनिंग डॉमिनंट फिनोटाइप आहे प्लांटचा आणि ते म्हणजे पर्पल फ्लावर. यू डोंट नो दिस पर्पल फ्लावर, हे जे पर्पल फ्लावर आहे ना, किंवा हे जे फ्लावर आहे की त्याचा जिनोटाइप पण यांनी दिलेला आहे
की हा कॅपिटल आर आर आहे का कॅपिटल आर स्मॉल आर आहे. नाउ यू हॅव टू फाइंड इट. मग तुम्ही काय केलं, या प्लांटचा क्रॉस घेतला, या प्लांटचा क्रॉस घेतला. कुणाबरोबर घेतला, होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर घेतला, आणि इकडे पण होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर घेतला. ऐका आता, जर ह्याचा जिनोटाइप कॅपिटल आर स्मॉल आर असेल तर हा दोन प्रकारचे गॅमेट तयार करतो, कॅपिटल आर स्मॉल आर, आणि ह्याचा क्रॉस आपण रेसेसिव्ह पेरेंट बरोबर घेतलाय, त्याचे दोन्ही गॅमेट स्मॉल आर स्मॉल आर. आणि मग जेव्हा यांच्यामध्ये क्रॉस करू तेव्हा 50% इंडिव्हिज्युअल कॅपिटल आर स्मॉल आर, म्हणजेच हे कसले आहेत तर कलर्ड फ्लावर वाले आहेत, बरोबर, किंवा व्हायलेट फ्लावरचे आहेत 50%, आणि 50% इंडिव्हिज्युअल हे व्हाईट फ्लावरचे आहेत, बरोबर आहे का. रेशो आला 1:1. ह्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की हे प्लांट कसं आहे तर हेट्रोझायगस आहे. पण कंडिशन बदलली, जर समजा हे होमोझायगस असेल तर काय होईल, सर्व फ्लावर्स हे व्हाईट कलरचे असतील, कारण की हा गॅमेट जेव्हा तयार करेल दोन्ही गॅमेट मध्ये कॅपिटल आर असेल आणि इकडे दोन्ही गॅमेट मध्ये स्मॉल आर असेल, आणि सर्वच्या सर्व इंडिव्हिज्युअल हायब्रिड व्हायलेट कलरचे असतील. म्हणजे जर एखादं ऑर्गॅनिझम किंवा एखादं प्लांट तुम्हाला दिलं आणि त्या प्लांट मध्ये दिसणारा फिनोटाइप हा डॉमिनंट फिनोटाइप असेल आणि तुम्हाला माहिती नाही की ह्याचा जिनोटाइप काय आहे, त्यावेळेला त्या प्लांटला होमोझायगस रेसेसिव्ह बरोबर क्रॉस करा, म्हणजे रेसेसिव्ह पेरेंट बरोबर क्रॉस करा. पुढच्या पिढीमध्ये जर सर्वांकडे डॉमिनंट ट्रेट दिसला तर तुम्हाला दिलेलं प्लांट हे होमोझायगस आहे, आणि रेसेसिव्ह प्लांट बरोबर क्रॉस करून पुढच्या जनरेशन मध्ये 50% डॉमिनंट ट्रेट दाखवला, 50% रेसेसिव्ह ट्रेट दाखवला, तर समजायचं तुम्ही सिलेक्ट केलेलं प्लांट हे कसं आहे तर हेटेरोझायगस प्लांट आहे. मी पुन्हा एक उदाहरण या ठिकाणी घ्यायला येतो की सपोज आपल्याला एक प्लांट दिलं की ज्याच्यामध्ये ऍक्सियल फ्लावर्स आहेत. फ्लावर कसले आहेत तर ऍक्सियल आहेत, आणि मग आपल्याला काढायचं शोधून की याचा जिनोटाइप हा कॅपिटल ए आहे का कॅपिटल ए स्मॉल ए आहे. एक वेळ आपण असं कन्सिडर करू की ह्याचा जिनोटाइप कॅपिटल ए स्मॉल ए आहे. आपण ह्याचा क्रॉस टर्मिनल फ्लावर असणाऱ्या प्लांट बरोबर घेणार, रेसेसिव्ह म्हटलं की स्मॉल ए, हा गॅमेट तयार करेल स्मॉल ए, आणि हा गॅमेट तयार करेल एकात कॅपिटल ए स्मॉल ए, आणि जेव्हा इंडिव्हिज्युअल तयार होतील त्याच्यामध्ये असतील, तुम्ही कॅल्क्युलेट करा, 50% ऍक्सियल आणि 50% टर्मिनल फ्लावर्स असणारे, म्हणजे रेशो येईल 1:1. पण जर ह्याचा जिनोटाइप कॅपिटल ए असता तर तयार झालेले सर्व इंडिव्हिज्युअल्स हे ऍक्सियल फ्लावर सारखे असते. आणि म्हणून मी पुन्हा या ठिकाणी सांगेल की जर एखादं प्लांट डॉमिनंट ट्रेट वाला आहे ते तुम्हाला दिलं आणि तुम्हाला जिनोटाइप फाइंड आउट करायचा आहे तर त्याला रेसेसिव्ह पेरेंट बरोबर क्रॉस करा. रेसेसिव्ह पेरेंट बरोबर जर क्रॉस करून सर्व इंडिव्हिज्युअलनी डॉमिनंट ट्रेट दाखवला तर दिलेलं प्लांट हे होमोझायगस होतं, आणि 50% डॉमिनंट आणि 50% रेसेसिव्ह दिसला तर दिलेलं प्लांट हे कसं होतं तर हायब्रिड होतं किंवा हेटेरोझायगस होतं, असं आपण सांगू शकतो. आता याच्या पुढे जायचं आपल्याला, म्हणजे मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसचा रेशो आपण काढला आतापर्यंत 1:1 येत होता, कारण की निवडलेलं प्रत्येक प्लांट हे मोनोहायब्रिड प्लांट होतं. इथं पण आपण सुरुवातीला मोनोहायब्रिड प्लांट घेतलं, शेवटला पण मोनोहायब्रिड प्लांट घेतलं. आता आपल्याला एक डायहायब्रिड टेस्ट क्रॉस करायचा आहे. म्हणजे काय, तुमच्याकडे एक इंडिव्हिज्युअल आहे, एक प्लांट आहे की जे डायहायब्रिड आहे आणि त्याचा रेशो काढायचा आहे. सपोज आता ते डायहायब्रिड प्लांट मी लिहितो या ठिकाणी. सपोज या ठिकाणी असणार डायहायब्रिड प्लांट, एक मिनिट, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल ए, म्हणजे हे प्लांट असेल टॉल आणि फ्लावर्स असतील ऍक्सियल, बरोबर आहे का. हे प्लांट आहे. आता ह्याचा टेस्ट क्रॉस लिहायचा. टेस्ट क्रॉस लिहायचा म्हटलं की हे तयार करण्यासाठी वापरलेला रेसेसिव्ह पेरेंट असेल स्मॉल टी स्मॉल ए. तुम्हाला टेस्ट क्रॉस पण ओळखता आले पाहिजेत. तुम्हाला अनेक क्रॉस दिले, ह्याच्यातले टेस्ट क्रॉस कुठले असं विचारल्याबरोबर पण ओळखता आलं पाहिजे. आता हा डायहायब्रिड इंडिव्हिज्युअल आहे. आतापर्यंत तुम्ही शिकला
हा डायहायब्रिड इंडिव्हिज्युअल 4 प्रकारचे गॅमेट तयार करेल. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मध्ये शिकलो, रॅन्डमली यांच्यामध्ये कॉम्बिनेशन होतं. आता म्हणजे कुठलाही फिक्स पॅटर्न नाहीये. कॅपिटल टी कॅपिटल ए हे कॉम्बिनेशन असू शकतं. दुसरा गॅमेट कॅपिटल टी स्मॉल ए असू शकतो. तिसरा गॅमेट स्मॉल टी कॅपिटल ए असू शकतो. चौथा गॅमेट स्मॉल टी स्मॉल ए असू शकतो. चारही गॅमेट तयार होण्याची पॉसिबिलिटी 25-25% म्हणजे इक्वल पॉसिबिलिटी. बरोबर आहे का? मात्र हा रेसेसिव्ह पेरेंट जो गॅमेट तयार करेल सर्व गॅमेट मध्ये स्मॉल टी स्मॉल ए असं आहे. बरोबर आहे का? तुम्ही 4 लिहा किंवा चारीपैकी एक लिहिला तरी चालतो. आता ज्या वेळेला ह्यांचं आपण फ्युजन करू, हे गॅमेट आपण काय करूया, शेजारी दिलेल्या टेबलमध्ये टाकू. मी पहिल्यांदा हे जे 4 आहेत ते मेल पेरेंट असं कन्सिडर करतो आणि म्हणून त्यांचे गॅमेट या बाजूला लिहितो. कॅपिटल टी कॅपिटल ए कॅपिटल टी स्मॉल ए स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल टी स्मॉल ए. आणि या बाजूला एकच गॅमेट आहे म्हणून तो एक गॅमेट लिहितो. ह्या खालच्या टेबलमध्ये आपण नको काहीच लिहायला, खालच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला लिहायचं असेल तर यू कॅन राईट स्मॉल टी स्मॉल ए. मग तुम्हाला तोच गॅमेट पुन्हा पुन्हा लिहावा लागेल आणि सेम कॉम्बिनेशन येतील. आता इथं आपण कॉम्बिनेशन केलं तर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल ए आणि हे जे इंडिव्हिज्युअल्स असतील हे टॉल आणि ॲक्झियल फ्लावर वाले. आता पुढे जाऊया. कॅपिटल टी स्मॉल ए ए हे असतील टॉल टर्मिनल. आता पुढे जाऊया. स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल ए. आता हे असतील डॉर्फ ॲक्झियल. आणि शेवटला स्मॉल टी स्मॉल ए हा डॉर्फ आणि टर्मिनल. बरोबर आहे का? यावरून जर आपण या ठिकाणी काढायला गेलो तर 4 प्रकारचे फिनोटाइप मिळतील. पहिला फिनोटाइप असेल टॉल ॲक्झियल. मी त्याचा जिनोटाइप पण लिहून टाकतो. कॅपिटल टी कॅपिटल ए स्मॉल ए. दुसरा फिनोटाइप आहे टॉल टर्मिनल आणि त्याचा जिनोटाइप आपण लिहूया कॅपिटल टी स्मॉल ए ए. तिसरा फिनोटाइप आहे डॉर्फ ॲक्झियल. याचा जिनोटाइप आपण लिहूया स्मॉल टी कॅपिटल ए स्मॉल ए. या टेबल मधलेच लिहितोय मी. आणि चौथा फिनोटाइप असेल डॉर्फ टर्मिनल आणि या ठिकाणी लिहिताना स्मॉल टी स्मॉल ए. प्रत्येक प्रकारचा इंडिव्हिज्युअल तयार होण्याची पॉसिबिलिटी सेम 25% 25% 25% 25%. आणि म्हणून तुम्ही फिनोटाइप वरून रेशो घेतला तर 1:2 1:2 1:2 1 आणि जिनोटाइप वरून पण रेशो घेतला तर तो पण 1:2 1:2 1:2 1 असेल. सी दिस इज द डायहायब्रिड टेस्ट क्रॉस. कारण या टेस्ट क्रॉस मध्ये जो हायब्रिड इंडिव्हिज्युअल घेतला होता तो डायहायब्रिड होता आणि मगाचा जो क्रॉस या ठिकाणचा होता सी या क्रॉसला आपण मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस म्हणतो. कारण की निवडलेला इंडिव्हिज्युअल हा मोनोहायब्रिड इंडिव्हिज्युअल होता. मग मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसचा रेशो 1:1 आणि डायहायब्रिड टेस्ट क्रॉसचा रेशो 1:1 1:2 1:2 1 या पद्धतीने येतात. बरोबर आहे का? टेस्ट क्रॉस म्हणजे काय तर F1 हायब्रिड आणि त्याचा होमोझायगस पेरेंट किंवा प्युअर पेरेंट यांच्यामध्ये घेतलेला क्रॉस त्याला टेस्ट क्रॉस किंवा रेसेसिव्ह बॅक क्रॉस. आणि त्याच्यानंतर मोनो किंवा हायब्रिड इंडिव्हिज्युअल आणि डॉमिनंट पेरेंट ह्याच्यात घेतलेला क्रॉस हा डॉमिनंट बॅक क्रॉस किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर आउट क्रॉस. सी लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉसचा एक प्रकार आहे. टेस्ट क्रॉस इज अ टाइप ऑफ बॅक क्रॉस. म्हणजे बॅक क्रॉस हे 2 प्रकारचे असू शकतात, डॉमिनंट बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस. आणि त्यामुळे एक सेंटेन्स नेहमी वापरलं जातं आणि ते असं ऑल टेस्ट क्रॉस किंवा एकंदरीत टेस्ट क्रॉस इज ऑलवेज बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस हा नेहमी बॅक क्रॉस आहेच कारण की टेस्ट क्रॉस इज वन ऑफ द टाइप ऑफ बॅक क्रॉस. बट इट इज नॉट नेसेसरीली दॅट back cross is always
हा ऑलवेज नॉट अ टेस्ट क्रॉस, कारण की बॅक क्रॉस हा आउट क्रॉस किंवा डॉमिनंट बॅक क्रॉस सुद्धा असू शकतो. बॅक क्रॉस हा प्रत्येक वेळेला टेस्ट क्रॉस असेलच असं नाही, मात्र टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस असेलच. किंवा आपण असं पण सेंटेन्स वापरू शकतो, ऑल टेस्ट क्रॉसेस आर बॅक क्रॉसेस बट ऑल बॅक क्रॉसेस आर नॉट टेस्ट क्रॉसेस. बरोबर आहे का? इथपर्यंतच्या गोष्टी हे सर्व मेंडेलनं केलेले क्रॉसेस होते. हे सर्व मेंडेलचे फाइंडिंग्स आतापर्यंत होते. आपण आतापर्यंतचे जे जेनेटिक्स शिकलो त्याच्यामध्ये मेंडेलचे मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉसेस शिकलो. या क्रॉसेस वरती आधारित 3 लॉ शिकलो. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट आणि त्याच्यानंतर बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय या गोष्टी आपण शिकलो. इथपर्यंत जे जेनेटिक्स मधले फाइंडिंग्स होते, दीज आर द फाइंडिंग्स बाय मेंडेल आणि किंवा मेंडेलच्या पिरियड मधले फाइंडिंग आहेत, मेंडेलियन इरा मधले फाइंडिंग्स आहेत आणि त्यामुळं या जेनेटिक्सला मेंडेलियन जेनेटिक्स किंवा मेंडेलिझम असं म्हटलं जातं. मेंडेलिझम. आता मेंडेलचं वर्क रिडिस्कव्हर केल्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी मेंडेल सारखेच एक्सपेरिमेंट अनेक ऑर्गॅनिझम वरती केले. त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की मेंडेल सांगत होता ते खोटं नाहीये, ते खरं आहे. परंतु मेंडेलनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रिन्सिपल हे प्रत्येक ऑर्गॅनिझमला किंवा प्रत्येक कॅरेक्टरला आहे असं लागू पडत नाही, आहे असं ऍप्लिकेबल नाही. आणि मग मेंडेलच्या डेथ नंतर, मेंडेलचं वर्क रिडिस्कव्हर केल्यानंतर जेनेटिक्स मधल्या नवीन काही फाइंडिंग्स समोर आल्या. त्याच्यातून इनहेरिटन्सची नवीन काही प्रिन्सिपल्स समोर आली आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की मेंडेलचे जे रेशो आहेत आतापर्यंत शिकलेलो आपण, मोनोहायब्रिड फिनोटायपिक रेशो 3:1, मोनोहायब्रिड जिनोटायपिक रेशो 1:2:1. बरोबर आहे. डायहायब्रिड फिनोटायपिक रेशो आपल्याला विचारला की 9:3:3:1 आणि डायहायब्रिड जिनोटायपिक रेशो 1:2:2:2:4:1 1:2:1. बरोबर आहे. मोनोहायब्रिडचा मी या ठिकाणी लिहितो, फिनोटायपिक 3:1, जिनोटायपिक 1:2:2:1. टेस्ट क्रॉस, मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस हा काय रेशो येतो 1:1 आणि डायहायब्रिड टेस्ट क्रॉस 1:1:1:1. हे आतापर्यंतचे मेंडेलचे रेशो आहे. परंतु मेंडेलचं वर्क रिडिस्कव्हर केल्यानंतर जी काही नवीन प्रिन्सिपल समोर आली त्यावेळेला असं लक्षात आलं की मेंडेलचे हे जे रेशो आहेत ना, या रेशोंपेक्षा काही वेगळे रेशो मिळतात. डेव्हिएशन्स म्हणजे फारकत, या रेशोपेक्षा वेगळे रेशो मिळतात आणि म्हणून त्या मुद्द्याला म्हटलं जातं डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग. म्हणजे मेंडेलनं जे शोधून काढलं होतं ह्याच्यापेक्षा वेगळ्या काही फाइंडिंग्स ज्या समोर आल्या त्या. आणि मग या फाइंडिंग किंवा हे डेव्हिएशन ज्याला आपण पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स म्हणतो किंवा पोस्ट मेंडेलिझम असं म्हणतो, या पार्टला आपण नेक्स्ट लेक्चर पासून सुरुवात करूया. आतापर्यंत आपण जे शिकलो की डायहायब्रिड रेशो किंवा डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस, बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस इथं थांबू आणि त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्यापासून किंवा पुढच्या लेक्चर पासून आपण पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स म्हणजे डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलियन फाइंडिंग्स याला सुरुवात करूया. ओके.